काही अवधीमध्ये हा बक्षीस वितरण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि उपस्थितीने संपन्न होतोय। या बक्षीस वितरण समारंभाचं सूत्रसंचालन आमचे मित्र सन्माननीय मार्गदर्शक विजय गावडे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। हॅलो 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 बोला बोला हॅलो 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 चालू करा। चेअरमन चषक 2026 या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्वच खेळाडू सर्व शिक्षक बांधवांना पुन्हा एकदा नम्रपूर्वक आवाहन आहे की आपण सर्वांनी स्टेजच्या समोर या ठिकाणी यायचं आहे। पुन्हा एकदा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा, शिक्षक क्रीडा स्पर्धा, क्रिकेट क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सन्माननीय शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन यांच्या संकल्पनेतून चेअरमन चषक 2026 ही स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। खरोखर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्वच संघ जरी पराजित झाले असेल तरी आपला खेळ दाखवण्यासाठी आपण या मैदानावर येऊन आपले चांगली चमक दाखवली। या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक या नियोजन कमिटीच्या वतीनं आभार। चला सर्व शिक्षक बांधवांना पुन्हा एकदा नम्रपूर्वक आव्हान आहे। बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होत आहे तरी सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं आहे। यानंतर हा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गावडे सर करतील। हॅलो 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 सुस्वागतम। राजर्षी शाहू शिक्षक आघाडी ज्या आघाडीनं 2022 साली अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपलं लक्ष वेधून घेतलं, प्राथमिक शिक्षकाच्या मनापर्यंत ही आघाडी पोहोचली आणि याच प्राथमिक शिक्षकांनी ज्यांना डोक्यावर घेऊन बँकेच्या संचालक पदापर्यंत आणि बँकेच्या कारभारापर्यंत पोहोचवलं त्या सर्वांचं मी राजर्षी शाहू आघाडी शाहूवाडी तालुका टीचर्स क्रिकेट असोसिएशन या सर्वांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो। ही संकल्पना ज्यांच्या सुपीक डोक्यातून आली ते आमच्या सर्वांचे लाडके नेते शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन आणि शाहूवाडी तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून आम्ही ज्या मोठ्या व्यक्तिमत्वाकडे पाहतो ते आमचे नेते आदरणीय शिवाजीराव रोडे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी थोड्याच दिवसापूर्वी एक चर्चा सहज घडली की या तालुक्यामध्ये आपण ज्यांना डोक्यावर घेतलं ते सगळे मान्यवर व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यात आली पाहिजे, आपले नेते आपल्या तालुक्यात आले पाहिजे आणि ज्यांच्या बळावरती हे आपले नेते शिक्षक बँकेमध्ये गेले ते आमच्या सर्वसामान्य सभासद शिक्षक बंधू भगिनी इथं आल्या पाहिजे। आणि याच विचारातून या ठिकाणी आम्ही क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा निर्णय घेतला आणि ही स्पर्धा सुरुवातीला फक्त 50,000 रुपये किमतीमध्ये आपण आयोजित करावी असा संकल्प होता। आज त्या 50,000चा संकल्प 4 लाखापर्यंत पोहोचला आणि या स्पर्धेला इतका उदंड प्रतिसाद मिळाला त्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम माझ्या शिक्षक बंधू भगिनींचं शिवाजी रोडे पाटील सर आणि राजर्षी शाहू शिक्षक आघाडीच्या वतीनं मी मनापासून हार्दिक असा आभार व्यक्त करतो। आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण वळूया। या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय शिवाजी रोडे पाटील सर आणि शिक्षक बँकेचं सर्व संचालक मंडळ, आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा कार्यक्रम संपन्न करूया आणि यासाठी एखाद्याचा नामोल्लेख राहिला तर कृपया दिलगिरी मी आधीच व्यक्त करतो। या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते तर अगदी चंदगड पासून शिरोळ पर्यंत आणि गगनबावड्यापासून शाहूवाडी पर्यंत या पसरलेल्या तालुक्यामध्ये ज्यांना आपण डोक्यावर घेतलं ते आमचे सर्व नेतागण या सर्वांचं शाहूवाडी तालुक्याच्या वतीनं मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतो। आणि आधी बँकेच्या संचालक मंडळाचं आपण स्वागत करूया आणि त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करूया। बँकेचे
यासाठी या निमित्तानं ज्यांचा उत्साह या बँकेच्या इलेक्शनच्या निमित्ताने जिल्हाभर पोहोचला होता, खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली आपण बँकेचं इलेक्शन लढलो. जो एक विचार म्हणून आपल्या समोर आला होता, ती आज कृती म्हणून सर्वांच्या समोर जाते. आणि ही बँक ज्यांनी यशस्वीरित्या चालवले त्या सर्वांचा मार्गदर्शक नेता जर कोणी असेल तर ते आमचे नेते सन्माननीय सुनील पाटील सर यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. या तालुक्याचे सन्माननीय ज्येष्ठ नेते आणि शावडी तालुका शिक्षक समन्वय समितीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सदाभाऊ कांबळे सर यांनी आदरणीय सुनील पाटील सरांना सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय सदाभाऊ कांबळे यांच्या शुभ हस्ते सुनील पाटील सरांना सन्मानित केलं जात आहे. टाळ्यांचा गजर करूया आणि पाटील सरांचं स्वागत करूया. ज्यांचा नामोल्लेख होईल त्यांनी कृपया कमीत कमी वेळेमध्ये सन्मानासाठी उपस्थित राहायचं आहे. यानंतर पुढील सत्कार असेल सन्माननीय अर्जुन पाटील सर, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे हातकणंगले तालुक्याचे संचालक तथा माजी चेअरमन सन्माननीय अर्जुन पाटील सरांचा सत्कार डीसीबीएस संघटनेचे शावडी तालुका अध्यक्ष सन्माननीय उमेश कुंभार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करेन. जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष उमेश कुंभार सरांच्या शुभ हस्ते हा सत्कार संपन्न होतोय. पुढील सत्कार आहे आमचे नेते आदरणीय सुनील येडके सर, शिरोळ तालुक्याचे प्रतिनिधी. बँकेचा बुलंद असा आवाज, बँकेचा अभ्यासू चेहरा म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते आमचे नेते आदरणीय सुनील येडके सर यांचा सत्कार सन्माननीय तौसिफभाई पटेल सर, यशवंत पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय तौसिफभाई पटेल सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. येडके सर आणि पटेल सरांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. पुढील नेते आहेत सन्माननीय राजेंद्र पाटील सर, राधानगरी तालुक्याचे प्रतिनिधी तथा बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय राजेंद्र पाटील सर यांचा सत्कार सन्माननीय किरण शिंदे सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. किरण शिंदे सरांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करेन. सन्माननीय राजेंद्र पाटील सर, पाटील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. त्यापुढील नेते आहेत सन्माननीय बाळासाहेब निंबाळकर सर कागल, बाळासाहेब निंबाळकर सर कागल यांचा सत्कार आदरणीय अविनाश कुंभार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करेन. सन्माननीय अविनाश कुंभार सर. पुढील नेते आहेत सन्माननीय बाळकृष्ण हळदकर सर, बुदरगड तालुक्याचे प्रतिनिधी तथा बँकेचे संचालक, बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय हळदकर सरांचा सत्कार आदरणीय राहुल सातपुते सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करेन. त्याचबरोबर पुढील सत्कार आहे सन्माननीय शिवाजीराव बोलके सर, शिवाजीराव बोलके सरांचा सत्कार सन्माननीय अमर वरुटे सर, बँकेचे माजी व्हाईस चेअरमन पन्हाळ्याचे संचालक सन्माननीय अमर वरुटे सर. अमर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. राजधानी कोल्हापूरच्या राजधानीचे प्रतिनिधी असलेले सन्माननीय SV पाटील सर आमचे मार्गदर्शक, राज्य नेते, करवीर तालुक्याचे शिक्षक संघाचे राज्य नेते यांचा सत्कार सन्माननीय संजय जगताप सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करेन. मला सांगा फक्त खाली आहे नाही कोण ओके नंदोरा गेले सन्माननीय गजानन कांबळे सर यांचा सत्कार आदरणीय प्रकाश पाटील सर, SRP पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय प्रकाश पाटील सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. सन्माननीय पद्मजा मेडेताई महिला प्रतिनिधी यांचा सन्मान सन्माननीय शिवशंकर सोनटके सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करेन. पुढील वर्षा केनवडे मॅडम यांचा सत्कार संपन्न होईल. सन्माननीय पद्मजा मेडे मॅडम यांचा सत्कार सोनटके सर करतील. वर्षा केनवडे मॅडम यांचा सत्कार आदरणीय येळवणकर मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करेन. पुढील सत्कार संपन्न होईल. सन्माननीय गौतम वर्धन सर, काष्टाब शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय विक्रम पोद्दार सरांना विनंती राहील की त्यांनी सन्माननीय गौतम वर्धन सरांचा सत्कार संपन्न करावा. आदरणीय गौतम वर्धन सर, काष्टाब शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा विद्यमान संचालक शिक्षक बँक यांचा सत्कार आदरणीय विक्रम पोद्दार सर, बँकेचे यशवंत पतसंस्थेचे माजी चेअरमन युवा नेते सन्माननीय विक्रम पोद्दार सर करतील. सन्माननीय अमोल पाटील सर,
अमोल पाटील सर यांचा सत्कार अजिनाथ जाधवर सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. बाबुराव कांबळे सर आहेत. बाबुराव कांबळे. नाही बाबुराव कांबळे आहेत. हा सन्माननीय त्यांचा कोण राहिले? तानाजी मेढे राहिले आहेत. हा, शिक्षक नेते सन्माननीय तानाजी मेढे सर यांचा सत्कार सन्माननीय SRP चे माजी चेअरमन सन्माननीय माईक माईक हॅलो हा अशोक पाटील आहे काय? अशोक पाटील. शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय युवराज काटकर सर यांचा सत्कार अशोक पाटील. सन्माननीय युवराज काटकर सर यांचा सत्कार BK पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करेन. बांबोडे पत संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अशोक पाटील वागवेकर सर यांचा सन्मान यशवंतचे व्हाईस चेअरमन सन्माननीय अभय मोरे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. सन्माननीय अशोक पाटील तिरपणकर सर यांचा सत्कार एडी पाटील सर यांनी करावा अशी त्यांना विनंती राहील. सन्माननीय जाधवर साहेब यांचा सत्कार कोण बसले? आपलं कोण राहिले बघा घेतला मावशी साहेबांचे असते. मावची साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करेन. सन्माननीय जाधवर साहेब मागे कोण केंद्र प्रमुख कोण आहे? केंद्र प्रमुख मुंडे साहेब यांचा सत्कार परळी निर्णयाचे केंद्र प्रमुख सन्माननीय सचिन भोसले सर यांनी करावा अशी त्यांना विनंती राहील. अजून कोण राहिले? आणि कोण राहिले? हा? आणि कोण आहे? मागं कोण आहे? जानकर सर, जानकर सर. हा समितीचे जिल्हा नेते सन्माननीय अर्जुन जानकर सर मारुती गुरु. यांचा सत्कार मारुती गुरव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करेन. सन्माननीय नाना कांबळे सर यांचा सत्कार आदरणीय रमेश कांबळे SRP चे व्हाईस चेअरमन सन्माननीय रमेश कांबळे यांनी करावा अशी त्यांना विनंती. कोण राहिले फक्त सांगा. झाले अमोल कुठं आहे? अमोल सरांचा केला का? झाले चालेल ओके. आता पुढे आणखी हा सत्काराचा पुढील कार्यक्रम या झालं ना आलेत ना. आपण शांत बस. सन्माननीय अशोक पाटील वागवेकर सर आनंदा गवळी सर यांचा सत्कार दिलीप भोसले सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. आनंदा गवळी सर त्यांचा करायचं. हा आहेत त्यांच्या नंतर घेणार आहे सगळ्यांचा घेणार आहोत. हा कुणाचा हा व्यासपीठावर मान्यवरांनी आसनस्थ व्हावं अशी त्या सर्वांना विनंती राहील. सन्माननीय मनोहर नाईक सर यांचा सत्कार आदरणीय सदानंद शिंदे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. हा सन्माननीय संतोष जुगळे सर DCPH चे शिरोळ तालुका अध्यक्ष जुनी पेन्शन संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष संतोष जुगळे सर यांचा सत्कार DCPH चे शावडी तालुका अध्यक्ष सन्माननीय उमेश कुंभेर सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. संतोष जुगळे सर जुनी पेन्शन संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष यांचा सत्कार उमेश कुंभार सर जुनी पेन्शन संघटनेचे शावडी तालुका अध्यक्ष करतील. सन्माननीय संतोष गायकवाड सर उपाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना कोल्हापूर जिल्हा संतोष गायकवाड सर यांचा सत्कार राहुल सातपुते यांनी करावा अशी त्यांना विनंती राहील.
हा, राहिले का कोण? प्रीतम गवंडी, हा? सन्माननीय प्रीतम गवंडी सर, प्रीतम गवंडी सर, प्रवीण भोसले सर यांनी सत्कार करावा. प्रीतम गवंडी सरांचा सत्कार प्रवीण भोसले सर करतील. ते नंतर सत्कार आहे. हा. पत्रकार मारुती फाळके सर यांचा सत्कार सन्माननीय तौसिफभाई पटेल सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करेन. पत्रकार मारुती फाळके सर. हे नंतर प्राध्यापक डॉक्टर बी आर पाटील सर यांचा सत्कार सन्माननीय सुनील सुतार सर यांनी करावा अशी त्यांना विनंती राहील. छत्रपती शिवापत संचालक मानेसर कदम सर एकशिंगे सर यांचा सत्कार. छत्रपती प्रकाश पाटील सोनावडेकर हा. तिघांचं घेतलं ना? सन्माननीय मानेसर कदम सर आणि एक शिंगे सर. सन्माननीय मानेसर कदम सर आणि एक शिंगे सर छत्रपती शिवाजी पतसंस्थेचे संचालक या सर्वांचा सत्कार सन्माननीय अंकुश पाटील सर आणि सन्माननीय शेट्टेवाड सर यांनी करावा अशी त्यांना विनंती राहील. कोणाला आणि आपटे सर आले का? आपटे सर. आपटे सर बघा, तिघं जण आहेत. आपटे सर तिघं- सन्माननीय आपटे सर यांनी हा सत्कार करावा. अरे तिघं जण आहेत. तिघं करा करा करा. एकेकाला द्या लवकर. हा, द्या. अजून एक खाली आहेत हो. आता सत्कार पुढचे आपण ह्याच्यात घेऊ. आता ते प्रस्तावित डोलक्यात. हा, यानंतर या कार्यक्रमाचा अगदी थोडक्यात प्रस्तावित करण्यासाठी मी निमंत्रित करतो सन्माननीय राहुल सातपुते सरांना. राहुल सातपुते सर या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक करतील. सगळ्यांचा नामोल्लेख न करता सन्माननीय व्यासपीठ, सुकाणू समितीचे सर्व नेते मंडळी, प्राथमिक शिक्षक बँकेचे सर्व संचालक आणि सर्व तालुक्यांचे अधिकारी आणि सन्माननीय पदाधिकारी यांचं या सरूट नगरीमध्ये सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. नामोल्लेख न करता आपल्या सर्वांसाठी एक चारोळी म्हणेल सर्वांना. किस किस का नाम लेकर किस किस को करूं सलाम, किस किस का नाम लेकर किस किस को करूं सलाम, व्यासपीठ में हाजिर हर एक को हमारा प्यार भरा प्रणाम, हमारा प्यार भरा प्रणाम. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना, हा सगळा खेळ मांडत असताना, क्रिकेटचा खेळच आहे तसा, हा सगळा खेळ मांडत असताना 2022 साली एका विशिष्ट उद्देशाने या ठिकाणी आपली वाटचाल चालू झालेली होती. आणि ही वाटचाल चालू होत असताना अनेक अडथळे पार करून आपण 2025चा एक मोठा शिखर गाठलेलं होतं. आणि हे शिखर गाठत असताना आपण सभासदापर्यंत पोहोचलेलो होतो. आणि सभासदापर्यंत पोहोचत असताना पुन्हा पुढची 5 वर्ष सभासदांच्या सुखामध्ये दुःखामध्ये भाग घेण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आणि सभासद आणि संचालक मंडळ किंवा चेअरमन यांच्यातला दुवा दरी जी आहे ती कमी व्हावी, एकमेकांचं हितगुज वाढावं, आणि अशा उद्देशाने या स्पर्धेचं नियोजन करण्याचं आमचं ठरलेलं होतं. हे नियोजन करत असताना आपल्यासारख्या सर्व नेते मंडळींचं पाठबळ हे आम्हाला जिल्ह्यावरून मिळालेलंच होतं. आणि ही स्पर्धा यशस्वी करत असताना या शहावाडी तालुक्यातील सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी असतील, त्याचबरोबर ती जिल्ह्यावरील सर्व नेते मंडळी असतील. मी काही विशेष नावांचा या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. या शहावाडी तालुक्याचे जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय उमेश कुंभार सर, अविनाश कुंभार सर, तौसिफ पटेल सर, सचिन भोसले सर, भानुदास सुतार सर, आणि त्याचबरोबर ती त्यांच्या हातामध्ये हात घालून अनेक मंडळींनी जीवाचं रान करून महिन्याभरापासून कष्ट घेऊन ह्या स्पर्धेचं यशस्वी नियोजन ह्या ठिकाणी केलेलं आहे. याचबरोबर ती जुन्या मंडळींचे आशीर्वाद आणि नवीन मंडळींची त्यांना मिळालेली साथ, या सर्वांच्या संयोजनानं ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी ठरते, याचा आम्हाला सार्थ अभिमान असा आहे. मला या स्पर्धेच्या निमित्तानं सांगायचं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की आजकाल व्हॉट्सअपवरती दररोज हजारो मेसेज आम्हाला शिक्षकांच्या मंडळींच्या मोबाईलवरती येतात. आणि त्या मोबाईलच्या सगळ्या परिपत्रकामध्ये आमचा शिक्षक कुठेतरी हरवलेला आहे. आणि हे हरवत असताना त्याचं समाधान, त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कुठेतरी दूर झालेलं आहे. आणि म्हणूनच आमच्या शिक्षक बांधव जर शारीरिकदृष्ट्या फिट असेल
तो जर त्याच्या चेहऱ्यावरती हास्य पाहिजे असेल आणि तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तरच तो मुलापर्यंत जाऊन त्या ठिकाणी आपलं संपूर्ण योगदान देणार आहे. आणि म्हणूनच अशा स्पर्धांचं नियोजन करणं, त्याचं यशस्वी आयोजन करणं ही आमची जबाबदारी होती आणि ते आम्ही या ठिकाणी 100% आमच्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि आमच्या हाकेला अगदी चंदगडपासून शिरोळ हातकणंगले संपूर्ण तालुक्यातील आमच्या हाकेला ओ देऊन या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागामध्ये आपण सर्वजण आहात, त्याबद्दल आमच्या शाहूवाडी सगळ्या शिक्षक मंडळींच्याकडून आपले सहर्ष या ठिकाणी पहिल्यांदाच मी स्वागत कसं करतो. आणि ही संकल्पना उदयास आलेली आहे की चेअरमन चषक 2026 हे पर्व पहिलं आम्ही या ठिकाणी आयोजन करतो आहोत. आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे. हे सहकार्य मिळत असताना अनेक हात, त्यामध्ये पडद्या पुढचे कलाकार असतील, पडद्या मागचे कलाकार असतील, या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि यानंतर असंच आम्ही या स्पर्धेचं नियोजन पुढे चालवत राहू. तुम्ही देखील आमचा पाहुणचार घ्यायला याही नंतर नक्की या. आणि प्रास्ताविकामध्ये मी सांगतो, आमच्याकडून न कळत आपल्या भावना जर दुखावल्या असतील, कुणाला काही उलटं सुलटं बोललं असेल तर मोठ्या मनानं आपण या ठिकाणी आम्हाला माफ करा. आणि यातून जे काही आम्ही चांगलं दिलेलं आहे ते तुम्ही चांगलं घेऊन जावा, वाईट जर असेल तर ते वाईट या ठिकाणी सोडून जावा, हीच तुम्हाला मी या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता आमच्या सरूट नगरीमध्ये ज्यांचे पाय लागलेले आहेत ते मंडळी असतील तर त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन की त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन की परमेश्वरा तुझी अशीच कृपा राहू दे. परमेश्वरा तुझी अशीच कृपा राहू दे. तुमच्या समवेत तुमचे कुटुंब 100 पावसाळे पाहू दे. तुमच्या समवेत तुमचे कुटुंब 100 पावसाळे पाहू दे. धन्यवाद. धन्यवाद राहुल सर. खरं तर ही स्पर्धा ज्यांनी यशस्वी केली ती या जिल्ह्यातील सर्वच संघांचे खेळाडू, आणि या खेळाडूंच्या वतीनं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतो शिरोळ तालुक्याचे खेळाडू सन्माननीय सुनील शिरसाट सर. सुनील शिरसाट सरांनी अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त कराव्यात. संपूर्ण जिल्ह्यातील जे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या सर्वांच्या वतीनं सुनील शिरसाट सर आपल्या भावना व्यक्त करतील. आज आपल्या या सरूड गावाच्या भूमीमध्ये जो आनंद सोहळा शिक्षकांचा या ठिकाणी पार पडला, या आनंद सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, आजच्या या स्पर्धेबद्दल जर एक खेळाडू म्हणून जर बोलायचं झालं तर या स्पर्धेला मी खेळाडू म्हणून 100 पैकी 100 नव्हे तर 110 गुण या ठिकाणी देईन. कारण या स्पर्धेमध्ये तुम्ही जर बघितलात तर भोजन व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, उत्कृष्ट कॉमेंट्री असेल, अशा सर्व गोष्टींचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समावेश त्यांनी केला होता. त्याचबरोबर या स्पर्धेला जे 4 चांद लागले ते म्हणजे यूट्यूब लाईव्ह, आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा फक्त मैदानावर न पाहता सर्व लोकांनी ते आपल्या घरामध्ये बसून सर्व आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी बघितली. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी या ठिकाणी राबणारे उमेश कुंभार सर, अविनाश कुंभार सर, त्याचबरोबर सातपुते सर, तौशिफ पटेल सर, आमचे मार्गदर्शक शिवाजी रोडे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली या टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडली. त्याचबरोबर लांबचे जे संघ आले होते त्या संघांना या ठिकाणी भोजन व्यवस्था असेल, त्याचबरोबर त्यांची राहण्याची व्यवस्था असेल, या सर्व व्यवस्थेमध्ये ते खूप या ठिकाणी त्यांनी चांगली व्यवस्था केली. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सदाभाऊ यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सर्व नियोजन केलं. आणि या तालुक्याबद्दल जर बोलायचं झालं तर हा तालुका म्हणजे 36 जिल्ह्याचा संगम या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि आमच्या सर्व परजिल्ह्यांच्या वतीनं या ठिकाणी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आमचे मित्र तौशिफ पटेल सर आणि मोरे सर यांना जे चेअरमन पद आणि व्हाईस चेअरमन पद या ठिकाणी आपण जे दिलात ते एक आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि इथून पुढे आणि याच्या मागेही आमचे सर्व परजिल्हा वासी या ठिकाणी आपल्या सोबत कायमच आहेत आणि इथून पुढे निश्चितच आपल्या सोबत राहतील. आणि या स्पर्धेमध्ये जे काही संघ या ठिकाणी सहभागी होऊन खेळ दाखवला त्याबद्दल मी सर्व संघांच्या वतीनं या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी खूप खेळाचा आनंद घेतला आणि आपले खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीनं सन्माननीय सुनील येडके सरांना मी विनंती करेन की आपण अगदी 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यास आणि सर्व खेळाडू, क्रिकेट स्पर्धा आणि तसं शिरोळचं नातं खूप जवळच आहे. कारण गेली 9-10 वर्ष जिल्ह्यात कुठेही क्रिकेट स्पर्धा असल्या तर त्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहता येतं. कारण तुमच्या खेळाडूंच्या मध्ये 2 दिवस सगळं विसरून खेळाडू म्हणून
वावरता येतं हेच आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. आणि खरंच गेली 2 दिवस ज्या स्पर्धा झाल्या, आज पण जे सामने झाले इतके अतिउत्कृष्ट असे सामने झाले की तुमच्यामध्ये 1 2 3 4 कोण नाही, तर तुम्ही सगळेच 1 2 3 4 आहात. इतके सुंदर सामने झाले. आणि या स्पर्धेत एक जाणवलं की कुठले सगळे खेळाडू हे एकमेकांच्या बरोबर एकदम खिलाडू वृत्तीनं वागत होता. म्हणजे काही वेळा क्रिकेट आपल्या स्पर्धेंच्या मध्ये ईर्ष्या असायची, पण आजच्या जर स्पर्धा बघितल्या तर तुम्ही सगळेजण एकमेकांशी अगदी हस्तांदोलन करणं असू दे किंवा एकमेकांना, मला वाटतंय आमच्या संतोषची बॅटिंग बघून चंदगडच्या टीमनं मॅन ऑफ द मॅच पर्यंतचा किताब, म्हणजे चंदगडकरांचं सुद्धा शिरोळवासियांच्या वतीनं मी आभार मानतो. आणि शिरोळची मॅच होती आमची, त्यानंतर संचालकांची मॅच होती, पण माझं काही धाडस गाडी घेऊन ग्राउंडवर यायचं झालं नाही मॅच संपेपर्यंत. इतका सुंदर सामना झाला, खूप छान झालं. आणि यूट्यूब लाईव्ह मुळे आम्ही खेळताना घराकडे फोन करून सांगायची पाळी आली की मी लिंक टाकतो बघा आम्ही खेळालोय. म्हणजे यासाठी तुमच्या सगळ्यांचा आनंद जो आम्हाला दिला त्याबद्दल, कारण संचालकांना खेळायला क्रिकेटच्या मैदानात कधी मिळालं नाही, पण आमच्या संचालकांच्यात पण जसं आमच्या चेअरमन पदाचं असतंय की लगेच तू नरेश व्हा, तसं आम्ही आपलं बॅटिंग सोडून लगेच क्रीजच्या बाहेर येत होतो. म्हणजे तो समन्वय आमचा इथं पण व्यवस्थित राहिला. आणि खरोखर शिरोळ शाहूवाडीकरांचं मी खूप खूप ऋण व्यक्त करतो की अति उत्कृष्ट असं तुम्ही नियोजन केला. कोणा एकट्याचं नाव घेऊन कोणाला दुखवायचं नाही, तुमचं टीम वर्क आहे, हे टीम वर्क तुमचं असंच राहू दे. करवीरवाल्यांनी यावेळी पहिल्यांदाच जिल्ह्याचं विजेतेपद मला वाटतंय तुम्हाला यावेळी मिळालंय. करवीरवासियांचं खूप खूप अभिनंदन. पण करवीरवासियांना एक जाता जाता एक युवराज सर, आम्हाला एक अपेक्षा तुमच्या ग्राउंडवर खेळायचे. सासने सर, गेल्या वर्षीचा शब्द अजून माझ्या लक्षात आहे, संचालक आमचे सगळे आहेत इथं, मी बोलायला थांबलोय फक्त त्यासाठीच थांबलोय की करवीरच्या ग्राउंडवर एकदा आम्हाला हे क्रिकेटचे सामने खेळवायचे आहेत. असो, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. विजेता उपविजेता सर्वांनाच शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर शिक्षक बँकेचे माजी चेअरमन तथा आपणा सर्वांचे लाडके नेते, समितीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम विभागीय अध्यक्ष सन्माननीय अर्जुन पाटील सर आता आपलं मनोगत व्यक्त करतील. वेळ होतोय, खूप वेळ होतोय, आपल्या बक्षीस वितरणाची प्रतीक्षा आहे. आदरणीय चेअरमन साहेब आणि आमचे सर्व संचालक बांधव, आदरणीय सर्व व्यासपीठ, आपण सर्व खेळाडू आणि सर्व मान्यवर आपले नेतेगण आणि या गावचे समस्त राबणारे आपले शिक्षक मित्र, खरोखर एवढे 2 दिवस मी तर पहिल्यांदा दिले असतील. स्पर्धा जिल्ह्यात कुठे असल्या तर जायचं 1-2 तास थांबायचं आणि बक्षीस तर करून यायचं, 1-2 सामने पाहिजे. पण कालपासून आम्ही संपूर्ण मॅचेस बघितल्या आणि खरोखर आता एडकेसर सांगितलं तसं एवढा सुंदर समन्वय, मला वाटतंय वारंवार आपल्या जिल्हाभर स्पर्धा होतात आणि आपले सर्व खेळाडू जे आहेत यांचे एवढा चांगला गुढ समन्वय निर्माण झालेला आहे. ते पाहून मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा अशा प्रकारचं वातावरण या सौरच्या भूमीतून दिसलेलं आहे. आणि जास्त बोलण्यापेक्षा अगदी जेते झालेले संघ आणि त्यानंतरचे 2-3 नंबर 4चे संघ आणि सर्व जिनी भाग घेतला अशा सर्व सहभागी टीमना आमच्या सर्व बँकेच्या वतीनं, सर्व संचालकाच्या वतीनं, चेअरमनाच्या वतीनं आणि संयोजकाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. असंच खेळत राहा, फिट राहत राहा अशा आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील सर. पाटील सर आणि सर्व संचालक मंडळ, या तालुक्यामध्ये आता एक असा विचार आणि असा विश्वास आहे, नुसतं आप्पा जरी म्हटलं तर 300-400 लोक एका वेळेला एका क्षणामध्ये जमा होतात. तो आमच्या सर्वांचा लाडका आणि बुलंद आवाज शिक्षक बँकेचे चेअरमन सन्माननीय शिवाजी रोडे पाटील सर आता आपलं मनोगत व्यक्त करतील. व्यासपीठावर उपस्थित आमचे सुकाणूचे नेते, जिल्हा नेते आदरणीय सुनील पाटील सर आणि उपस्थित सर्वच बँकेचं आदरणीय संचालक मंडळ, संघटना प्रतिनिधी, अधिकारी वर्ग, उपस्थित सर्व खेळाडू आणि संयोजन टीम, उपस्थित सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो. आणि खास करून
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून 12ही तालुक्यातून अगदी 3-3, 4-4 तासाचा प्रवास करून रात्री 12-12, 1-1 वाजता मुक्कामाला येऊन अतिशय सुंदर रीतीने ह्या स्पर्धेत सहभागी झाले. त्या सगळ्या 12 तालुक्यातील स्पर्धकांचं शावडी तालुक्याच्या या संयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत, आभार. भविष्यात आमचा हा पहिलाच प्रयत्न होता, चापचत प्रयत्न केला. थोडंसं काही कमी जास्त राहिलं असेल तर त्या निमित्तानं आम्हाला तुमच्या सूचना व्हाव्या. कसं होतं, जेवल्यावर जेवण चांगलं झालं तर हा म्हणायचा एक प्रघात असतो. त्यापेक्षा काही सूचना असतील तर त्या सुद्धा आम्हाला तुमच्या आवश्यक आहेत. भविष्यात याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. विजेत्यांचं अभिनंदन. जे 1-2 धावेनं जिंकता राहिले त्या हरून बाजीगर ठरलेल्यांचं सुद्धा अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. खरं तर हे सामनं हे संयोजन होत असताना मला माहित आहे 100 जणांची टीम असून 100 लोक काम करू शकत नाहीत. ते करण्यासाठी एक पार्लमेंटरी बोर्ड लागतं आणि ते काम अगदी लिलयापणे आमचे DCPHचे अध्यक्ष उमेश कुंभार सर असतील, अविनाश कुंभार सर, तौसिफ पटेल सर, राहुल सातपुते सर, गेल्या 3 दिवसात तुम्ही बघितलं असेल बरोबर बॅट्समनच्या समोर जो झेंडा आहे तिथं 3 दिवस सलग 11-11 तास उमेश कुंभार सर उभा होते. मी उभा राहिलो असतो तर बऱ्याच वेळा कोसळलो असतो, मला ते शक्य नव्हतं. पूर्ण वेळ उभा होते. अविनाश कुंभार सरांनी 3 दिवस हा कोपरा सोडला नाही. राहुल सातपुते सरांनी रात्रीच्या 1-1 वाजेपासून बसून अतिशय मायक्रो नियोजन केलं. त्यानंतर पटेल सर अगदी बारीक सारीक मैदानाच्या भोवतीनं जाऊन अतिशय मायक्रो नियोजन प्रत्येक गोष्टीचं, जिथं कमी तिथं संकल्पना मांडण्यापासून ते आजच्या बक्षीस वितरणापर्यंत पटेल सर अतिशय ताकदीनं राबले. सदाभाऊ, काही एखाद्या देवळाचं शिखर दिसत असताना पायातलं बेंड दिसत नाहीत, ज्यांनी स्वतःला गाडून घेतलं असतं. अशी आपली टीम सदाभाऊ होते, सोनटक्के सर आहेत, बांधा सुतार सर आहेत, सचिन भोसले सर आहेत, सोनटक्के सर आहेत. ह्या सगळ्यांनी रात्र दिवस